नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ऐश्वर्या शोधून शोधून थकलेली असते लताबाईला, परंतु लताबाई तिला सापडत नाही. तेवढ्यात मात्र तिला सारंगचा फोन येतो आणि आता सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलू लागतात. इतक्यात मात्र आता ऐश्वर्या म्हणते, तुम्ही माझं ऐका आधी. तर तेव्हा आधी इकडे सारंगला तिला सांगायचं असतं, परंतु आता ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार त्याला तिचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. तर इकडे ती सांगू लागते की ती लताबाई पळाली आहे. तर तेव्हा आता सारंगाला फार टेन्शन येतं. पुढे तो म्हणू लागतो, पण तुम्हाला माहिती आहे का, मी एक महत्वाचं काम केलं आहे. त्यानंतर मात्र आता घडलेला सगळा प्रकार सारंग ऐश्वर्याला सांगतो की तिने जानकीला जी चिठ्ठी लिहिली होती ती मात्र मी वाचली, परंतु ती ती फेकून दिली. आणि आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, एकदम भारी काम केलं तुम्ही. तर तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो, त्या चिठ्ठीनुसार आता मला कळलं आहे की ती कुठल्या मंदिरात असेल. आणि त्यामुळे आता ऐश्वर्या खूप खुश होते आणि फोन ठेवते. त्यानंतर फोन ठेवला राहता सारंगही खुश असतो, कारण ऐश्वर्या त्याच्यावर खुश होते. पुढे ऐश्वर्या मनाशी म्हणते की याचा अर्थ आता मला ती त्या मंदिरातच सापडणार आणि आज मात्र काही त्या दोघींची भेट मी होऊ देत नसते. दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लताबाई म्हणत असते की काही करून देवा, माझ्या लेकीला ती चिठ्ठी मिळू दे. आणि तसंच होतं. जानकीला मात्र ती चिठ्ठी सापडते. जानकी ती चिठ्ठी वाचते, परंतु ती चिठ्ठी वाचताना सारंग मात्र तिला बघतो आणि ऐश्वर्याला फोन करून हे सगळं कळवतं. त्यामुळे आता ऐश्वर्या म्हणते, काही झालं तरी आज त्या दोघी मायलेकींची भेट होऊ देणार नाही मी. दुसरीकडे मात्र जानकी त्याच मंदिरात पोहोचते आणि तशीच साडी घातलेली एक बाई तिला तिथं दिसते, म्हणून ती तिच्या जवळ जाते. परंतु ती लताबाई नसून दुसरीच व्यक्ती असते आणि ती मात्र आता जानकीवर चाकूनी हल्ला करते. येणाऱ्या मालिकेच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की लवकरच आता लताबाई आणि जानकीची भेट होणार आहे. जानकीला मात्र कळणार आहे की लताबाई ही तिची आई आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.